नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रस्त्यावरचे वाढते अपघात आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कठोर पावलं उचलत आहेत. याच अनुषंगानं दुचाकी चालकांसाठी येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून काही महत्त्वपूर्ण आणि कठोर नियम लागू केले जाणार आहेत. जुन्या दंडाच्या रकमेमध्ये मोठी वाढ करून तसेच नवीन नियम लागू करून रस्त्यावरती शिस्त आणण्याचा आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये नवीन नियमांनुसार मोटार वाहन कायद्यातील मोटर व्हेकल ॲक्टमधील बदलांनुसार अनेक वाहतूक नियमांच्या उल्लंघनांसाठी दंडाच्या रकमेमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे आणि याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील दुजोरा दिलेला आहे. स्पेशली दुचाकी चालकांसाठी काही महत्त्वाचे नियम बनवण्यात आलेत. यामध्ये आता चालक आणि सहप्रवासी यांना हेल्मेट घालणं कंपल्सरी असणार आहे. यामध्ये जुना दंड केवळ 100 रुपये होता, परंतु आता नवीन प्रस्तावित दंड हा 1000 रुपये आहे आणि सोबतच 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. फक्त चालकालाच नाही तर मागे सीटवर बसलेल्या सहप्रवाशालाही हेल्मेट घालणं आता अनिवार्य केलेलं आहे. सहप्रवाशाने हेल्मेट न घातल्यास चालकाला त्याचाही दंड भरावा लागणार आहे. आता पुढचा नियम आहे तो म्हणजे ट्रिपल सीट प्रवास करणं. दुचाकीवरनं 3 लोकांनी प्रवास करणं अत्यंत धोकादायक मानलं जातं आणि यामुळे संतुलन बिघडून अपघात होण्याची दाट शक्यता असते. यासाठी जुना दंड हा केवळ 120 रुपये होता, तर नवीन प्रस्तावित दंड हा 1000 रुपये आहे. तर पुढचा नियम आहे तो म्हणजेच अल्पवयीन व्यक्तींद्वारे दुचाकी चालवणं. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने दुचाकी चालवल्यास अत्यंत कठोर कारवाईची तरतूद आता करण्यात आली आहे, जी वाहन मालक किंवा पालकांना मोठी शिक्षा देणार आहे. तर अल्पवयीन व्यक्तीनं वाहन चालवणं किंवा अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवायला परवानगी देणं हा देखील आता गुन्हा मानण्यात येणार आहे. यानुसार नवीन प्रस्तावानुसार 25,000 रुपयांपर्यंतचा दंड हा वाहन मालकाला किंवा पालकांना करण्यात येणार आहे. सोबतच 3 वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येणार आहे, परंतु त्या अल्पवयीन चालकाला नाही तर वाहन मालक किंवा त्याच्या पालकांना. आणि चालवल्या गेलेल्या वाहनाची नोंदणी म्हणजेच RC हे 1 वर्षासाठी रद्द केलं जाणार आहे. आणि संबंधित अल्पवयीन व्यक्तीला 25 वर्षांपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार नाही. त्यामुळे फारच कठीण नियम सध्या बनवले गेलेले आहेत. त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवणं. कारण आता वैध ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय दुचाकी चालवल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. यानुसार नवीन प्रस्तावित दंड आहे 5000 रुपये. त्यानंतर इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवणं. वाहन चालवताना वैध विमा म्हणजेच व्हेकल इन्शुरन्स असणं आता सरकारनं बंधनकारक केलं आहे. यामध्ये नवीन प्रस्तावित दंड हा 2000 रुपये आहे. जर तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला 4000 रुपये दंड आणि 3 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच धोकादायक आणि बेदरकारपणे वाहन चालवणं. रस्त्यावरती इतरांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने जर तुम्ही गाडी चालवली तर यासाठीचा नवीन दंड आहे 5000 रुपये. त्यानंतर ओव्हर स्पीडिंग म्हणजेच अतिवेगानं जर तुम्ही वाहन चालवलं तर यासाठी दंड आहे 5700 रुपये. तर जर तुम्ही दारू पिऊन वाहन चालवलं तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. आणि वारंवार जर तुमच्याकडनं हा गुन्हा घडला तर शिक्षेची रक्कम आणि जी काही दंडाची रक्कम आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्याचे आदेश देखील RTOला देण्यात आलेले आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही हे नियम मोडले तर तुम्हाला 2026 मध्ये फार मोठा भुर्दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे जर आपल्या वाहनाला इन्शुरन्स नसेल तर तो आजच काढून घ्या, किंवा जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स संपलेलं असेल किंवा जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आजच आपलं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही काढून घ्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.